हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींनो, सरकार फक्त आणि फक्त जुमला करत आहे. फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींच्या मनांशी खेळत आहेत आणि त्याच्यामध्येच नवीन-नवीन गोष्टी आपल्या समोर येत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, आज एक ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आली आहे. ती खुशखबर असणार आहे. खरंच आपल्याला ₹2100 भेटणार आहे का? खरंच आपल्याला ₹85 भेटणार आहे, म्हणजे 3 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार आहे का? सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला खरंच सांगतोय, आपल्याला फक्त आणि फक्त जी-आर आलेला आहे नोव्हेंबर महिन्याचा, बस. डिसेंबर महिन्याबद्दलही अजून काही बोलल्या जात नाहीये आणि त्याचबरोबर जानेवारी सोबत सुद्धा काहीही बोललं जात नाहीये. म्हणजे जर आपल्याला पैसे येईल, तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता येऊ शकतो. म्हणजे ₹1500 येऊ शकतो आणि सरकार त्यामध्ये आता जुमला करत आहे, जुमला करत आहे. त्यांना मतं पाहिजे आहे. बरोबर? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, म्हणून ₹2100 देतो, ₹85 देतो, अशा वेगवेगळ्या न्यूज वृत्तवाहिन्यांमध्ये आता सुरू होत आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, सगळंच तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे. सगळं तुमच्या समोर मांडणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पहिली बातमी आहे साम टीव्हीची. लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट 2100 नाही तर ₹4500 मिळणार, 4500 मिळणार. मला तर आता या साम टीव्हीवर सुद्धा भरोसा राहिलेला नाही आहे. कारण की उठलं-सुटलं काही ना काही साम टीव्ही घेऊन येते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे. मकर संक्रांतीपूर्वी, म्हणजे आता जर तुम्ही बघितलं असेल, जानेवारीमध्ये मकर संक्रांत आहे. तर ₹4500 मिळण्याची शक्यता असून नोव्हेंबरचा हप्ता पुढील आठवड्यामध्ये जमा होणार. 100% याची खात्री मी तुम्हाला देतो. आज रिझल्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा, बरोबर? आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, उद्याला Facebook हँडलला आदितीताई तटकरे टाकतील, की परवापासून आपल्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. तर ते तुम्हाला परवापासून मिळतील. म्हणजे 22 तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे, 22 नाही सॉरी 23 तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आजची 21 तारीख आहे. आज रिझल्ट लागणार आहे. उद्याला Facebook हँडलला टाकतील, की परवापासून पैसे अकाउंटला जमा होतील. बरोबर? म्हणजे 23 तारखेपर्यंत तुम्हाला 15वा हप्ता भेटणार, म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो, हे आता कन्फर्म झालेलं आहे. असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायतच्या बिल वाजणार आहे. मकर संक्रांतीपूर्वी माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणीला एकूण 3 हप्ते म्हणजेच ₹85 मिळणार आहेत, तर मला वाटत नाही आणि दिले पण जाणार आहे. त्याच नंतर लाडक्या बहिणींनो, टाइम्स नाऊ मराठीची सुद्धा बातमी आलेली आहे आणि या बातमीमध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे, काय? की लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹8500 येणार. या महिलांनाच लाभ म्हणजे कायमचा बंद होणार. मान्य आहे मला, ₹8500 तुम्हाला द्यायचा आहे. पहिले तुम्ही जी-आर तर आणा. सरकारने पहिले काय करायला पाहिजे? डिसेंबर महिन्याचा जी-आर आणायला पाहिजे. त्यानंतर जानेवारीचा जी-आर आला पाहिजे किंवा दोन्ही महिन्याचा एकत्र जी-आर आणायला पाहिजे. भलेही त्यांनी आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये काय केलंय, निधी मंजूर केलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी, पण जी-आर कुठे आलेला आहे? जोपर्यंत जी-आर येणार नाही, तोपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही. तुम्हाला कोणतंही युट्यूबर चॅनल सांगत असेल, की नाही लाडक्या बहिणींनो, आपल्याला ₹4500 मिळणार, तर या सगळ्या फेक न्यूज आहे, फेक न्यूज आहे. तुम्हाला अजूनही एवढंच सांगतोय, की आतापर्यंत फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा जी-आर आलेला आहे आणि तो म्हणजे फक्त ₹1500 तुम्हाला भेटतील. पण आपण सरकारकडे विनवणी करतोय, की आता डिसेंबर महिना संपत आहे आणि तरी सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्ही जमा केलेला नाहीये. तर हे जे वितरण आहे, तुम्ही लवकरात लवकर सुरू करावं आणि त्याच्याच अनुषंगाने मला असं वाटतं, की आज रिझल्ट लागेल 21 तारखेला. उद्याला आदितीताई स्वतः त्यांच्या Facebook हँडलला टाकतील, की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 23-24 पुढे जमा व्हायला सुरुवात होतील, असं मला वाटतंय. तर तुमची प्रतिक्रिया काय, नक्की या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्हाला 16वा हप्ता भेटला का? त्याचबरोबर तुम्हाला जे डी म्हणतो आपण, हे तुमचं स्टेटस ॲक्टिव्हमध्ये आहेत का? तुमचं आधार सीडिंग झालेलं आहेत का? नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे? त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी इन्स्टॉलमेंट एकत्र भेटणार आहे म्हणते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळणारा लाभ नोव्हेंबरपासून महिलांना नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लागल्यामुळे भेटणार नाही. मग आता या आचारसंहितेमध्ये जर आपल्याला पैसे भेटले नाही, तर आता पुन्हा जी आचारसंहिता सुरू आहे महानगरपालिकेसाठी, त्याच्यामध्ये भेटतील का? तर याच्यावर मी तुम्हाला कालच व्हिडिओ बनवून सांगितलं होतं. काय, निवडणूक आयोगाने हिरवा झेंडा दिलेला आहे, की तुम्ही वितरण करू शकता. पण हे तर मी तुम्हाला 2 महिने अगोदर सांगितलं होतं, तरी सरकारने दिलेलं नाही. हे सरकार आहे ना, एक तर जुमला सरकार आहे. बोगस आहे. बोगस सरकार म्हणून तुम्ही. डायरेक्ट बोगस सरकार आहे. मी तर याच गोष्टी डायरेक्ट राजीनामा सुद्धा द्यावा सरकारने, ही अपेक्षा या ठिकाणी करतो. कारण लाडक्या बहिणींच्या मनासोबत 2 महिन्यापासून सरकार खेळत आहे. तर हे करणं गरजेचं नव्हतं. लाडक्या बहिणींना पैसे जमा करणं त्यांचं काम होतं आणि अजूनही त्यांनी ते केलेलं नाहीये. राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हप्ता लांबणीवर गेलेला आहे. काही नगरपरिषदेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झालं. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे आणि 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक जाहीर केल्या आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. 100% बरोबर आहे. बरोबर, निवडणुकीच्या आशेत लागल्याने लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 15 जानेवारी 2026 पर्यंत मतदान होणार आहे. 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणीला 17 जानेवारी नंतरच योजनेचा लाभ भेटेल असं नाही. ही न्यूज लाडक्या बहिणींनो भलेही आली असेल, पण लक्षात घ्या, तुम्हाला उद्यापासनच काय होईल, Facebook हँडलला पोस्ट येईल. आदिती तटकरे मॅमची सर्वात सांगतो मी काय होणार आहे. आदिती तटकरे
या मॅमची उद्या पोस्ट येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 23 तारखेपासनं तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होतील. पण ते किती होतील? ₹1500 आणि याच्यानंतर लाडक्या बहिणींनो 17 जानेवारी नंतरच तुमच्या अकाउंटला पुढचे हप्ते येतील. म्हणजे डिसेंबरचा येईल किंवा जानेवारीचा येईल. अशा पद्धतीने होऊ शकतं. हे मला वाटतंय. बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 भलेच झाले तर खूपच योग्य आहे. पण नाही झाले तर आम्हाला या लाडक्या बहिणींना ₹1500 तरी नक्की द्या. वेगवेगळे द्या, पण लवकर द्या. कारण साप गेल्यानंतर काडी मारून काहीही फायदा होत नाही. ती काठीच तुटते, साप मरत नाही. म्हणून आता या लाडक्या बहिणींचा गरजा आहे, लाडक्या बहिणींचं पोट आहे, लाडक्या बहिणींचा व्यवसाय आहे. या ₹1500 वर टिकून असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याचं वितरण करावं, हीच मी सरकारकडे मागणी करतो. त्यानंतर सरकारनामामध्ये सुद्धा अशीच न्यूज आली आहे. लाडकी बहीण योजना 1500 नाही, आता थेट 4,500 लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी मिळणार 3 हप्त्याची लॉटरी. म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता, म्हणजेच डिसेंबरचा हप्ता, म्हणजेच जानेवारीचा हप्ता. हे तिन्ही हप्ते तुम्हाला एकत्र दिल्या देण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. पण मला असं वाटत नाही लाडक्या बहिणींनो. तुम्हाला काय वाटतं? खरंच ₹1500 भेटावे का? की तुम्हाला ₹3000 पाहिजे? की तुम्हाला 4,500 पाहिजे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बरोबर? त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, मग तुम्हाला लक्षात येईल, की ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या, मी डायरेक्ट बोलतोय लाडक्या बहिणींनो, सीधी बात नो बकवास. बरोबर? याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं, 26 लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये. यांनाच दिले नाही पैसे. तुम्ही विचार करा, सरकार ₹4,500 देऊ शकतं का? याचं उत्तर आहे सरळ नाही म्हणजे नाही. मला तसं वाटतं 3,000 सुद्धा तुम्हाला एकत्र सरकार देणार नाहीये. फक्त आणि फक्त तुम्हाला 23 डिसेंबर पासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण होऊ शकतं. हे कन्फर्म आहे. बघा, मी सरळ बोलतोय. खूप ठिकाणी चालू आहे, की 3,000 भेटणार, 4,500 भेटणार. पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला खोट्या होप्स देऊन मला काय भेटणार आहे? बरोबर? फक्त आणि फक्त तुम्हाला ₹1500 भेटतील. कधी? 23 डिसेंबर पासनं. तर तुमची प्रतिक्रिया काय? तुम्हाला खरंच 3,000 भेटायला पाहिजे, की 4,500 भेटायला पाहिजे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, 31 डिसेंबर ही ई-के-वाय-सीची शेवटची दिनांक आहे आणि अजूनही लाडक्या बहिणींनो, अल्मोस्ट 80 ते अ, 1 करोड इतक्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी रखडलेली आहे. कारण त्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे, त्या बहिणींकडे पती नाही आहे, वडील नाही आहे. पती-वडील म्हणजे बेपत्ता आहे. सोबतच काही बहिणींना ओ जात नाही आहे. काही बहिणींना तर पात्र यादीमध्ये नाव नाही आहेत. या बहिणींचे प्रश्न तुम्ही आदित्यताई कधी सोडवणार आहे? नक्की कमेंट तुम्ही प्रक्रिया द्या आणि सांगा. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजची रिझल्ट लागणार 22 तारखेला काय होणार आहे लाडक्या बहिणींनो, म्हणजे उद्याला Facebook हँडलला आदिती तटकरे मॅम काहीतरी कमेंट करतील, पोस्ट टाकतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे हप्ते वितरण व्हायला सुरुवात होतील. म्हणजे कोणता 17वा हप्ता वितरण सुरू होतील आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला काय येईल डिसेंबर महिन्याचा किंवा याच डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नवीन जी-आर येईल आणि या जी-आरच्या माध्यमातून जानेवारी 17 नंतर बरोबर? काय होईल आपल्याला डिसेंबर महिन्याचा हप्ता प्राप्त होईल आणि त्याच्यानंतरचे जे हप्ते आहे लाडक्या बहिणींनो तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया जर तुमची फुलफिल झाली असेल, तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत असाल, तर तुम्हाला तिकडून पुढचे हप्ते सुद्धा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी तर तुम्हाला ब्रेकिंग न्यूज पण सांगितली, खुशखबर सुद्धा दिली, की परवापासून तुमच्या अकाउंटला ₹1500 क्रेडिट होणार आहे. हे 2100चं जे बिगुल फुटलंय ना, हे सगळा जुमला आहे, निवडणूक जुमला आहे. बाकी काहीही नाही आहे. आता तुम्हाला 2100 भेटणारच नाही आहे. हे भेटले तर पुढल्या वर्षी फायनान्शियल इयर नंतर भेटतील आणि हे जे ₹4500 आहे, हे तर आपण स्वप्नच बघूयात, कारण की आपल्याला भेटणार नाहीये. लाडक्या बहिणीनं तुमच्या खऱ्या आणि खुऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की आपल्या चॅनलला फक्त आणि फक्त जी क्वालिटी न्यूज असतं, जे होणार असतं, तेच माहिती दिली जातं. फेक इन्फॉर्मेशन दिली जात नाही. फक्त मी एकदा माफी मागितली, की तुम्हाला वितरण सुरू झाले होते. त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की मला जी माहिती सरकारकडनं भेटली म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, की वितरण सुरू होणार आहे. पण त्याच्यामध्ये नाही झालं, तर मी तुमचं दिलगिरी व्यक्त केली, माफी सुद्धा मागितली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता थांबताना भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.